तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो इथं सरपण आणायला आणि ही आलेलो आहे कुऱ्हाड घेऊन आम्ही. आणि मम्मी या कुऱ्हाडी बरोबर काय करत होत्या मला माहिती नाही. तिला अशी घेतली होती डोक्याला मम्मीच्या लागलेली आहे कुऱ्हाड. माझी कुऱ्हाड लागली हो, इथं लागली इथं बघू शकता डोक्यात लागली मम्मींना कुऱ्हाड. आणि लय जोड आहे ही कुऱ्हाड त्याच्यामुळे त्यांना वाटलं की माझी एखादी नसच तुटली का, एवढं जोरात लागली मला कुऱ्हाड. अचानक लागली ती. याच्या आधी एवढं सरपण नेलं तेव्हा नाही लागली. तेव्हा आम्ही कुऱ्हाड आणलीच नव्हती. बघा आम्ही इथं सरपण गोळा करायला आलो होतो. तुला सांग हे पडतंय ना तर आम्ही जांभुळीचं सरपण आम्ही गोळा करत होतो ना मम्मी. कोणाचं काही घेतलं नाही आम्ही, नैसर्गिकरित्या पडलेला आम्ही गोळा करत होतो ना. कारण की संसार इथूनच सुरुवात करतात काडीने. त्याच्यामुळं आपण विकत कशाला आणायचं, हाय ते जाळून टाकूया. थंडी पण कमी होणार आहे आणि लाईट बिल तर खूप आलं म्हणून आता आम्हाला सरपण जाळायची बारी आली. म्हणजे आम्ही विकत पण आणलं होतं सरपण. पण काय म्हणतात ना मम्मी इथं आल्या होत्या मगाशी, मला म्हटल्या ऋतू लय भारी आहे, लय भारी. ऋतू लय भारी नाही सरपण, ऋतू लय भारी सरपण आहे. आणि इथं मला मस्त असा झोका भेटलेला आहे आणि मी त्या झोक्यावर बसलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा झोका आहे. आणि बाय द वे माझ्या फोनला चार्जिंग कमी आहे. माहित नाही केवढा ब्लॉग होईल. इकडे बघा सरपण काढलेला दाखव इकडं. तुम्ही बघू शकता मम्मी आणखी गल्ली गोळा करणार आहे. सरपण गोळा मम्मी खूप दिवसांनी मी झोकायला बसले तर मी पडते का काय मला नाही माहितीये. मम्मी तुम्ही बघू शकता मम्मी पण बसलेले आहेत आणि मी पण अशी छान अशी बसलेली आहे झोक्यात. आता बघा, आता दाखव ग. मम्मा चक्कर आली. तुला माहिती झोक्याने. आणि मला कोण कोण पॉलिश म्हणते म्हणू द्या, काय हरकत नाही. काय हो मम्मी बालिश तर हा बघा किती मोठे झाले तरी बालिश सर्वच जण असतात. आणि काय म्हणतात ना मोठेपणी बालिश चाळी करायला बरं वाटतं, जरा मजा येते. अशी सुंदर अशी मजा येते. आणि आम्ही खूप म्हणजे एन्जॉय करत आमचं सरपण गोळा केलेला आहे ना मम्मी. खूप मजा आली. तेव्हा दाखवलं नाही का मी किती सरपण काढते, मम्मी किती सरपण काढते. सगळं झाल्यावर तिने व्हिडिओ चालू केली. म्हणजे काय झालं माहितीये का, हे आता आले आणि मला म्हटले का. आणि हो मी तुम्हाला आता सांगते, फेसबुकला आपलं चॅनल ओपन केलेलं आहे. इंस्टा लवर विनू करून आहे. तिथं लवकरात लवकर तुम्ही 10K फॉलोअर्स कंप्लीट करा. म्हणजे ऑलमोस्ट होत आलेले आहेत. पण मला सांगायचं हे आहे तुम्हाला का आपलं स्वतःचं चॅनल मी ओपन केलेलं आहे. तिथं शॉर्ट व्हिडिओ पडत जातात. तर तुम्ही आपल्याला तिकडे जायचंय, अजून तिकडे जायचंय आपल्याला अजून. आणि इथं मस्त सीताफळीचं आहे. आणि आता असं ना ह्यो जो बाग आहे ना पूर्ण आपल्या सीताफळीचा. आपल्या नाही आपल्या म्हणजे लोकांचंच आहे तरी पण आपलं म्हणायला काय हरकत आहे. आपण इथे राहतो ना तर आपलं असा बाग आहे. आपलं आंब्याचा पण बाग आहे आणि इथं पण पूर्ण कितीतरी एकर मध्ये सीताफळीचा बाग. आर्चीचा डायलॉग होऊन जाऊ द्या मम्मी. मग जिथपर्यंत दिसतंय ना ते सगळं आपलंच आहे. नाही इथून तर थेट तिथपर्यंत आपला बघा मम्मीला, मला माहिती नव्हता डायलॉग पण मम्मीला माहितीये. बघा मग हर्षी काय म्हणली, हर्षी नाही आर्ची. आर्ची काय म्हणलं, परश्या इथून तर तिथून आपलं थेट आपलं वावर आहे. आपलं वावर आहे. तर हे आपला सगळा बांध आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, सीताफळीचा बाग आहे. बागेत आलो आम्ही बागेत. इकडून असं बागेच्या बाहेर जाऊया. आम्ही आता चाललोय थोडस सरपण गोळा करतो. कुऱ्हाड कुठे चला मम्मी. हे बघा साईडच्या बाबांची कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड मला लागली, ही नेहमी माझ्या डोक्यात राहणार आहे. मला लागली, तिला सांभाळून वापरायचं. चला गाईज सगळ्यांनी या. तुम्ही सगळ्यांनी गाईज येतात आहे सगळे. तुम्ही इकडचं कसं वातावरण आहे. आणि आमच्या इकडं वातावरण जरा त्रास होतोय पण सूट होते. काय हो मम्मी, हा जो वडा होता याला पाणी चालू होतं. आताच्या 8 दिवस झालं बंद झालेला आहे. 8 नाही हो, पण महिना झाला बंद झालंय पाणी. म्हणजे थोडंफार पाणी असतं फक्त. हे बघा तुम्हाला सांगतो आम्ही, हे बघा हे जे सरपण आहे ना हे आम्ही घेऊन जातो.
ओके. हा. कारण की ते असंच खराब होऊन जाईल. वड्यात पडलेलंच लाकडं कुजून जातात ना, हम्म. तर ते आम्ही घेऊन चाललोय आणि शेतात. बाई माणसांचं कसं असतं, संसार करायचं म्हणजे खूप अवघड असतं बायकांचं. आणि ऋतू तर अजून लहान आहे म्हणून मी तिच्या बरोबर आहे. तिचं अजून वय नाही एवढं, तिलाही सगळ्या गोष्टी समजन आणि समजणार आहे. कारण की कोणापासून समजतात ते, आपल्या घरात जे मोठे माणसं असतात ते शिकवतात, त्यांच्यापासून आपल्या सुनांना खूप सारी माहिती कळते. बरोबर आहे ना ऋतू? आणि सासू घरात असणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, नाही का मम्मी? सासू नसली तर मग काय करशील? काहीच नाही, शक्यच नाही. जीवन अर्धवट आहे माझं. कारण की म्हणजे कसं असतं ना, काही गोष्टी असतात त्या सासूनी समजवल्याशिवाय कोण समजत नाही. आणि तुम्हाला सांगू का, हे जे आहे ना नारळाचं झाड, तर याला छोटे हे पण आपलंच आहे म्हणा. हा, याला छोटेसे नारळ आलेले, खूप खूप cute म्हणजे आहे. खूप छोटे छोटे तुम्ही बघू शकता ना, बघा तिकडं पण आहेत छोटे. हे कॅमेऱ्यात मोठे दिसतंय पण ऑलमोस्ट ते खूप छोटे आहेत. आणि हा व्लॉग मी तर असंच चालू केला, चला म्हटलं काय काय घडतंय आमच्या जीवनात ते तुम्हाला पण कळायला पाहिजे, म्हणून आम्ही चालू केलेला आहे हा व्हिडिओ. आपली बावडी पण आहे खूप छान अशी. बावडी म्हणजे विहीर विहीर हा. विहीर पण आहे इथं मस्त. त्याला मी बावडी म्हणत असते. आता या मम्मी कुठं घेऊन चालल्या मला माहिती नाही. बघूया विहिरीला. ये ग ऋतू, चला ना. हळूहळू ये इथून. मी कवाची या सीताफळांच्या झाडांना बघा मम्मी पडल्या असत्या माहितीये का. बघा ह्या पाईपांमध्ये मम्मीचा पाय गुतला होता आणि मम्मी पडल्या. वाव, पाणी आहे. काटे घुसून पाणी. तुम्ही बघू शकता इथं पाणी आहे. आणि आमच्या घराच्या पाठीमागं पण एक विहीर आहे, तिला पण असंच, ती पण तिला अशीच विहीर आहे. तिथं माहितीये ना, व्हिडिओ काढायला गेलो होतो आम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काढायला गेलेलो आहे गाईस. तुम्ही सगळे आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय, मग अशी आम्ही त्या ठिकाणी होतो, आम्ही आता या ठिकाणी चाललोय. पाहू शकते गाईस, तुम्हाला मी सांगते. आणि ही काय म्हणतात ना, इकडं मम्मी स्वरा म्हणली इकडं वाघ आलेला परवाच्या दिवशी. तर बघ तिथं लोक राहतात. हा का? दिसलं का सायकल वगैरे? हा पहा बाबा, पहा किती अडचण मध्ये पण राहतात. पण स्वरा वाव, किती सारे सरपण आहे. हे बघा, हे असं सरपण आहे ना, मी जाळून टाकते बरं का. जाळून टाकते म्हणजे घरात चुलीत जाळून टाकते. हा, म्हणजे पाण्यासाठी असं म्हणा. आणि हे बघा, खूप सारं आहे. हे बघा, खूप सारं आहे इथं. काय पाहिजे तुम्हाला ते घेऊ शकतो. चला आता घरी. गाईस मी कशी गाईच मी बघा, आता इथं मला सीताफळ दिसलेला आहे, नको तोडू, पण ते कच्चच आहे. कच्चंच आहे ते. मला या झाडांना 2-3 तरी बघा, सीताफळ तुम्हाला दिसलेले आहेत, पण आहे ना फिरव ना कॅमेरा, मी सांगते. ह्या सीताफळीला ती गेली तिथे, तिला चालू घ्या तिथे. आता मी एक सीताफळ खोललेलं आहे, तोडलेलं आहे, पण हे कच्चं आहे माहितीये का. हो का मग मी सीताफळ लाकडं तोडते मी. असंच मग तुम्हाला लागणारच ते. कशाला लागून? हे बघा, असं लाकूड तोडायचं असतं. पायावर येईन कुराड. असं तोडायचं असतं, असं तोडायचं. तोड्या तो अभी इसको लेके तोड्या. हो का, पण कच्चं आहे. कच्चे पहिल्यांदीच तोडलं पोरीनी सीताफळ. तिला सांगितलं होतं मी तोडू नको, त्या बिचाऱ्याला त्या झाडावरच जगू दे. आता हे काही कामाचं नाही. हे बघा, खराब काही पण कामाचं आहे. का सांगा? काहीच कामाचं नाही. गेला ना मला ना खरं सांगू का, मला सीताफळ खूप आवडतं, पण मला पिकलेलं काही नाही दिसलेलं, कच्चेच दिसू राहिले. भरपूर आहेत पण मी ऋतूला सोडून चाललेले. मम्मी तुम्हाला माझी शपथ आहे, एक तर माझी फाटू राहिली. परवाच्या दिवशी खरंच वाघ आला होता इथं, खरं सांगते. स्वरा मला म्हटली मगाशी, मग आम्ही तिकडं जाऊ नका, इकडं वाघ आलाय. पण इथं वाघ राहणार थोडी नाही, निघून जाईल ना तो त्याच्या रस्त्याने. बरोबर आहे का नाही सांगा कमेंटमध्ये. ह्या मम्मीचं नुसतं गाईच इथं ना पक्षी उडाला, मला वाटलं वाघा लागतंय. लय अवघड आहे. मग अशा आम्ही इथपर्यंत आलो होतो ना, तर कुत्रं भुकलो होतं. मला असं वाटलं बाग राखण करायला कुत्रा आहे का काय माहित, म्हणून आहे ना आम्ही इथून मम्मी चला. गाईज, मी सरपण काढलेला आहे, कारण की असंच खराब होऊन जाणार आहे. आपण वापरलेलं चांगली गोष्ट. बरोबर आहे.
ओके की नाही? ओके, बरोबर आहे. आता बघू शकता तुम्ही, इथं पण एक सीताफळ आहे, पण ते दिसत नाही. आता माझ्या आहोंचा फोन आलेला आहे, मला उचलावा लागणार आहे. चला भेटू परत.